काही मंत्री झाल्या आणि ताईंनी कुठल्याही प्रकारे मतदारसंघावर लक्ष दिलं नाही की कुठलंही काम केलं नाही, कुठलीही योजना आणली नाही. नाफेड या एक योजनेवर काम करत राहिले आणि नाफेडने शेतकऱ्यांचा बळी घेतला आणि त्याच्यातनं या राग येऊन शेतकऱ्यांना असेल, सर्वसामान्य कष्टकरी असेल, त्यांनी मतदान पेटीतनं हा राग व्यक्त केला आहे आणि प्रत्येक राज्यकर्त्याला याच्यापासून शिकलं पाहिजे हा धडा मतदारांनी दिला आहे असं माझं मत आहे. नक्कीच नक्कीच. परंतु नानासाहेब, एक महत्वाचा विषय या ठिकाणी असा येत होता की आपल्या दिंडोरी मतदारसंघामध्ये 2 भगरे सर उमेदवार होते आणि एक भगरे सरांनी चांगल्या पद्धतीने 1 लाखाच्या आसपास लीड घेतलेलं आहे. जे आपले भगरे सर होते आणि राजकीय हा बीजेपी या पक्षाने रडीचा डाव खेळण्यासाठी केलेला ही चाल होती आणि ती चाल करूनही 2 लाखांनी पडणाऱ्या ताई या 1 लाखावर आल्या. अच्छा अच्छा. आणि हा कितीही खोटं करण्याचा तुम्ही प्रयत्न केला तरी सत्याचा विजय असतो हे याच्यातनं सिद्ध झालं. विजयाचं सगळ्यात मोठे श्रेय जर असेल तर या जिल्ह्याचे नेते श्रीरामजी शेटे साहेब, दिंडोरीचे जिल्ह्याचे अध्यक्ष दत्तू पाटील, आपले जिल्हा अध्यक्ष आव्हाड साहेब, या सगळ्यांच्या प्रयत्नांना हे जे यश आलं बरोबर ते फार मोठं यश आहे. एक शिक्षक खासदार होऊ शकतो आणि मतदार राजा काय करू शकतो हे मतदान पेटीतनं दाखवून दिलं. 2 खात्याच्या राज्यमंत्री असलेल्या भारतीताई पवार यांना प्रचंड मतांनी पराभूत केलं. हे सगळ्यांनी अभ्यास करण्यासारखं आहे आणि राज्यकर्त्याने जमिनीवर चालावं हे मतदारांनी दाखवून दिलं आहे. बरोबर. परंतु नाना, ज्या पद्धतीने बापू सदू भगरे सर यांना जे मत पडलेले आहेत ते मत हे काय वाटतं कोणाच्या आधारे त्यांना मत पडलेले आहेत? त्यांनी कॅम्पेन वगैरे काही राबवलं होतं का आपल्या मतदारसंघामध्ये? नाही, कॅम्पेन राबवलं नाही. फक्त आम्ही किंवा आमचे सर्व कार्यकर्ते त्याच्या समी असेल तर थोडसा जो अशिक्षित मतदार आहे त्याच्यापर्यंत निशाणी पोहोचवण्यासाठी कमी पडलो असं आम्हाला वाटतं. म्हणून लोकांना त्या फक्त तुतारी निशाणी समजली आणि तुतारीवर मतदान केलं. म्हणजे जे भास्कर सरांना जे 1 लाख मतं पडले ती आमचीच मतं आहेत. अच्छा अच्छा. म्हणजे आमचा पराभव हा 2 लाख मतांनी आहे. लाखाचे मतदान पडलेलं आहे ते देखील म्हणजे भास्कर भगरे सरांचं मतदान होतं असं म्हणायचं? हो, भास्कर भगरे सरांचंच मतदान आहे आणि तो कुठल्याही तरी प्रकारे रडीचा डाव करून विजय संपादन करण्यासाठी हा बीजेपीने खेळलेली चाल होती. पण प्रचंड रोष आणि हे असल्याने 2 लाखांनी नाही तर 1 लाखांनी का होईना भारतीताई पराभूत झाल्या. बरोबर बरोबर. धन्यवाद पगार साहेब, आपण दिलेल्या माहितीबद्दल. आपण वेळात वेळ काढून प्रबंधविषयी संवाद साधला, प्रबंधवीला वेळ दिला त्याबद्दल मी आपले आभार व्यक्त करतो. धन्यवाद पगार.